सर्वांना जय सेवा, जय संविधान, जय भारत। मी किशोर चौधरी, शहीद 114 आदिवासी गोंडगोवारी जमात तिचे जे प्रेरणास्थान आहे त्या संपूर्ण 114 शहीद बांधवांना विनम्र अभिवादन। आज पहिल्यांदाच आमरण उपोषण संपल्यानंतर गेल्या 4.5 महिन्यानंतर मी आज तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे वारंवार जे गेल्या 20 दिवसापासून 15-20 दिवसापासून जे फोनची संख्या आहे माझ्यावर मोठ्या प्रमाणात येत आहे आणि ते येणं योग्यसुद्धा आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही। आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्राच्या वतीनं जे आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलनाचे मी किशोर चौधरी तसेच सचिन चचाने आणि चंदन कोहरे आम्ही एक भाग होतो, एक आमरण उपोषण करतो होतो आणि आपल्या सर्वांना उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे। कारण की त्या आंदोलनाची मुख्य गाभा जो होता तो आदिवासी गोंडगोवारी जमात होता। त्यासोबतच त्या 22 संघटनासुद्धा होत्या ज्या आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीमध्ये सम्मिलित आहे। या सर्व लोकांचं खूपच मोठं श्रेय की एवढं मोठं आंदोलन उभं करण्यामध्ये या संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी जमातीने रान पेटवलं एकदम आणि शासनाला दखल घेण्यामध्ये भाग पाडलं, जेणेकरून शासनाने 10 तारखेची आपलं शिष्टमंडळ बोलून आपल्या बाजूनी ज्या गोष्टी हव्या होत्या त्या सांगितल्या आणि त्यातल्या काही गोष्टी जर सोडल्या तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या पॉझिटिव्ह त्यांनी त्या लिखितमध्ये दिल्या। एक काही ज्या गोष्टी बोलल्या होत्या त्या नव्हत्या, त्यामध्ये काही दुमत नाही आहेत, त्यावर मी रोषसुद्धा व्यक्त केला 11 तारखेला। कारण की जे मला पाहिजे होतं ते नव्हतं, कारण की त्या बेसवरच ते आंदोलन मागे घेतलं गेलं होतं। पण काही गोष्टी थोड्याशा मागे घेण्यामध्ये एक पाऊल मागे घेणं हे काही वाईट नाही आहे, जेणेकरून समाजाला न्याय देण्यामध्ये आपण एकदम अट्टी किंवा हट्टी नाही होऊ शकत। स्टेप बाय स्टेप जर आपण चाललो तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी घडतात आणि मला सुद्धा वाटलं की नाही बा त्या सगळ्या गोष्टी योग्य दिशेनं बऱ्या राहील। आपण स्टेप बाय स्टेप आपली स्ट्रॅटर्जी बनवून शासनाला त्यामध्ये न्याय देण्यास विवश करू। पण मी माझं फॉलोअप आहे किंवा संघटनेने आपला फॉलोअप आहे किंवा शिष्टमंडळाने आपला फॉलोअप जो आहे तो उपोषण संपल्यानंतर जो असायला पाहिजे होता किंवा मी स्वतः त्यामध्ये मोडला जातो, जो फॉलोअप शासनासोबत घ्यायला पाहिजे होता त्यामध्ये आम्ही थोडंसं कुठेतरी कमी पडलो आहे, त्यामध्ये शंका नाही आहे। आणि फॉलोअप काही ठिकाणी राहिला पण आहे, म्हणजे निवडणुका होत्या त्या पिरियडमध्ये भलाही शासनाने म्हटलं की आम्ही जे वडणे साहेब जे हायकोर्टाचे रिटायर्ड जज आहे यांच्या अध्यक्षतेखाली जे कमिटी गठीत केलेली आहे त्या कमिटीचं काम कुठं थांबणार नाही, ते चालू राहील आणि त्यामध्ये आचारसंहिताचं कुठलंही अडचण येणार नाही। पण जे फॉलोअप असायला पाहिजे होता तो आम्ही फॉलोअप त्या पिरियडमध्ये मेलच्या माध्यमातून रामदासजी नेवारे साहेबांनी स्वतः मेल केला, मी सुद्धा वर्धेवरून स्वतः मेल केला म्हणजे मंत्रालयाला। त्यासोबतच रामदासजी नेवारे सरांनी कलेक्टर साहेबांना यवतमाळला सुद्धा ड्रॉप दिला, मी स्वतःसुद्धा वर्धेला कलेक्टर साहेबांना आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर
ड्रॉप दिला की आमची जे कमिटी गठीत झालेली आहे बा त्याचं अजूनपर्यंत आम्हाला काय स्थिती आहे ते कळली नाही आहे. त्यानंतर फॉलोअप चालू ठेवला आम्ही. फॉलोअप चालू ठेवत असताना मग ऑनलाईन 1-2 मीटिंगासुद्धा झाल्या. त्या मीटिंगमध्ये ठरलं की आपण मुंबईला जाऊन त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे. कैलासभाऊ राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही मुंबईला गेलो. त्यामध्ये मी स्वतः किशोर चौधरी, सचिन भाऊ चचाने, चंदन भाऊ कोरे, सविताताई नेवारे, बोरकरताई. तर आम्ही 5ही लोक मंत्रालयात गेलो. मंत्रालयामध्ये गेल्यानंतर आम्ही सरळ आदिवासी विभागाचे जे वाघमारे साहेब आहे यांच्याशी भेटलो. त्यांच्याशी जेव्हा चर्चा केल्यानंतर त्यांना सांगितलं की साहेब आमचं अजूनपर्यंत बाकी जे कमिटी आहे कमिटी गठीत झालेली आहे, पण तुम्ही कमिटीची स्थिती अजूनपर्यंत आम्हाला सांगितली नाही आहे, कोण आहे काय आहे. तर नाही म्हणाले की ते कमिटी गठीत झालेली आहे, असा ड्रॉप झालेला आहे, आम्ही तुम्हाला लगेचच त्याची प्रत देतोय. आणि मग त्यानंतर मग आम्ही विद्यार्थ्यांच्या संदर्भात सुद्धा बोललो. अजूनही विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र बहाल केलेले नाही आहे किंवा त्यांचे जे स्कॉलरशिप आहे ते सुद्धा अटकून आहे. त्यासोबतच आमचे गुन्हे जे मागे घेणार होते ते सुद्धा अजून मागे घेतल्या गेलेले नाही आहे. तर या संदर्भात त्यांनी सांगितलं की तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सेक्रेटरी जे परदेशी साहेब आहे तुम्ही त्यांना भेटा. त्यानंतर आम्ही त्यांनासुद्धा भेटलो आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सुद्धा आमचं ऐकून घेतलं. आमच्याजवळचा ड्रॉप घेतला, जे आम्ही ड्रॉफ्टिंग करून गेलो होतो ते सगळं त्यांनी ऐकून घेतलं आणि सांगितलं की तुम्हाला कमिटी गठीत झालेली आहे, हे सगळे लोक आहेत, त्याचं आम्हाला रितसरपत्र वगैरे कैलासभाऊच्या माध्यमातून आपल्यासमोर जाहीर झालं. आणि त्यानंतर मग सुद्धा आम्ही परत पाठपुरावा करण्यासाठी परत प्रयत्न चालू ठेवला. पण ज्या पद्धतीनं पाठपुरावा करायला पाहिजे होता त्यानंतर खूप मोठी गॅप झाली आणि ते गॅप आम्हाला कुठेतरी आज मी आपल्यासमोर ऑडिओ जो तुमच्यासमोर च्या माध्यमातून तुमच्यासमोर येत आहो, तर आज 4.5 महिने उलटून चुकलेले आहे. त्या संदर्भात मी वारंवार म्हणत होतो की शिंदे साहेबांशी भेट व्हावी, उपमुख्यमंत्री साहेबांशी भेट व्हावी, परिणय फुके साहेबांशी भेट व्हावी, जेणेकरून आपला विषय जो आहे शेवटल्या स्टेपवर जर आपण त्यांना जर म्हटलं तर ते लोक आपल्याला उलट 2-3 महिने समोर अजून ढकलून नेतील. कारण की समोरची विधानसभेची निवडणूक आहे. आपल्याला त्या निवडणुकीचं काही करायचं नाही आहे. निवडणुकीचा आम्ही काही भाग नाही आहे. आम्ही सामाजिक चळवळीचे लोक समाजाशी जोडलेलो आहोत. सामाजिक कार्याशी आम्ही आमचं 3ही लोकांचं, चंदन भाऊ असो, सचिन भाऊ असो किंवा मी स्वतः असो, सामाजिक कार्यामध्येच आम्हाला आनंद असतो. पण यामध्ये कुठेतरी राजकारण नाही व्हावं असं आमचं प्रामुख्याने मत होतं. त्यानंतर मी स्वतः एक व्यक्तिगत कामानिमित्तसुद्धा मी मुंबईला गेलो होतो आणि मुंबईला गेलो असताना मी शहारे साहेबांशी चर्चा केली आणि निहारे साहेबांशीसुद्धा चर्चा केली. त्यांना म्हटलं बा मी मुंबईला आहे, जर फॉलोअप घेऊ शकतो का मी इथे येऊन. तर म्हणे नक्कीच तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जर तिथे एक ड्रॉफ्ट आपला त्यांना दिला तर अजून आपल्या त्याच्यावर भर पडेल किंवा माहिती भेटेल जे काही आपण स्थिती आहे. त्यानंतर मी 21 मेला तिथे मुंबईला होतो आणि मी 21 मेला मंत्रालयामध्ये जाऊन भेट दिली आणि सरळ मी परदेशी साहेब, उपमुख्यमंत्री साहेब जे आहेत फडणवीस साहेब यांचे जे सेक्रेटरी आहे परदेशी साहेब, त्यांना भेटलो. त्यांना सांगितलं की साहेब म्हटलं जे कमिटीचं काम कुठपर्यंत आलं याची माहिती अजूनपर्यंत आम्हाला कळलेली नाही. दुसरी गोष्ट दुसरं जे आमचे विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र, स्कॉलरशिप आणि तिसरी गोष्ट जे गुन्हे मागे घेणार होते तर ते सुद्धा अजून चौथा प्रश्न असा राहिला आहे साहेब, 18 डिसेंबरच्या अगोदर ज्या लोकांनी आपले इंट्रो दिले होते त्यांचे आता जॉईनिंग ऑर्डर निघलेले आहे, पण त्यांना आता व्हॅलिडिटी त्यांच्या बनत नाही आहे. तर खूप यावर तुम्ही नक्की आम्हाला इथून काहीतरी चांगला मेसेज देऊन तुम्ही समोर पाठवा. तर त्यावर त्यांनी 3-4 लोकांना कॉल लावले. त्यानंतर त्यांचं शेड्यूल बिझी राहते, पण त्यांनी वेळ दिला तेवढा. त्यानंतर त्यांनी तुषार राठोड साहेबांना बोलवलं आणि त्यांच्या कॅबिनमध्ये मी बसलो. त्यांनी तिथूनसुद्धा आदिवासी विभागाला फोन लावले. राठोड साहेबाला बहुतेक त्या फॉलोअपचं उत्तर मिळालं नाही. त्यांच्यासोबत
15 मिनटं मी बसून होतो. त्यांनी जाधव साहेबाला फोन लावला, त्यांनी गावित साहेबाला फोन लावला, बहुतेक वाघमारे साहेबालासुद्धा फोन लावला. त्यांना तो जो उत्तर आहे ते अपेक्षित उत्तर मला ते त्यांच्याजवळ नव्हतं बहुतेक. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इथेपर्यंत आलेच आहे तर तुम्ही आदिवासी विभागालासुद्धा भेट देऊन द्या. आणि मी माझा ड्रॉप घेऊन परत मी आदिवासी विभागामध्ये गेलो. वाघमारे साहेब नव्हते तिथे. मी जाधव साहेबांना भेटलो. जाधव साहेबांना भेटून त्यांना सांगितलं की आमच्या जे रिटायर जज जे आहे वडणे साहेबाच्या अंडरमध्ये जे कमिटी गठीत झालेली आहे त्यांची स्थिती अजूनपर्यंत आम्हाला कळलेली नाही आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, स्कॉलरशिप असो किंवा त्यांचे प्रमाणपत्र असो किंवा गुन्हे मागे घेण्याचं असो किंवा जे आता नवीन जे 18 डिसेंबरच्या अगोदर जे लोक लागलेले आहेत त्यांचे सुद्धा व्हॅलिडिटी रोखून आहेत. त्यांचे जॉईनिंग ऑर्डर निघलेले आहे पण त्यांना जॉईन होता नाही येऊन राहिलेलं आहे. त्या संदर्भामध्ये त्यांनी मला परत ऐकून घेतल्यानंतर गावित साहेबाकडे पाठवलं. त्यांना तोच विषय मी तिथे गावित साहेबांनासुद्धा समजून सांगितला. गावित साहेबांना समजून सांगितल्यानंतर त्यांच्याकडून जे मला उत्तर अपेक्षित होतं ते एकदम आश्चर्य करण्याला एक उत्तर होतं. त्यांनी सांगितलं की वडणे साहेबाच्या अंडरमध्ये जे निर्णय होईल त्यानंतरच या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला लाभ मिळणार, नाही तर नाही मिळणार. त्यावर मी साहेब म्हटलं मी आम्ही दिलेला जो आमच्याविषयी जे कमिटी गठीत झालेली आहे त्या संदर्भात असो किंवा तुम्ही जे आम्हाला जे 11 तारखेला आमरण उपोषण आम्ही जे मागं घेतलेलं आहे त्या मागं घेतलेल्या उपोषणामध्ये तुम्ही जे लिहून दिलेलं आहे विद्यार्थ्यांच्या संदर्भात असो, स्कॉलरशिपच्या संदर्भात असो किंवा त्यांच्या प्रमाणपत्राच्या संदर्भात असो, गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात असो किंवा जी आमची कमिटी असो त्याची स्थिती तुम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही सांगून राहिले की जेव्हा कमिटीचा निर्णय मी त्या सर्व गोष्टीनंतर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचा लाभ मिळेल किंवा ते निर्णयानंतर पाहिल्या जातील. मागेसुद्धा वाघमारे साहेबांना जेव्हा भेटलं होतं त्यांनी आम्हाला म्हणजे फडणवीस साहेबाच्या सेक्रेटरीकडे ढकललं होतं. मी त्यांना सरळ सांगितलं, साहेब जर तुमच्याकडून आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर जर मिळत नसेल किंवा आमच्या आज मी तुमच्यापर्यंत 3-4 महिन्यानंतर येत आहे, 4 महिन्यानंतर जर येत असेल आणि तुम्ही जर आम्हाला असे उत्तर देत असाल तर मी पुढील आंदोलनासाठी तयार आहे आणि लवकरात लवकर आंदोलन करण्यासाठी मी आपल्या आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क सहकार्य कृती समितीच्या माध्यमातून त्याला सांगू आणि जाहीर करू. तर त्यावर ते कुठेतरी त्यांचं बाजू नमल्यासारखं त्यांचा चेहरा झाला. त्यांनी म्हणाले नाही असं काही करू नका, तुम्ही एक काम करा, तुम्ही जे ड्राफ्ट मला देण्यापेक्षा तुम्ही खाली जो डिस्पॅच आहे त्याच्यामध्ये ई-फिलिंग नंबर मिळतो जेणेकरून तुम्हाला तुमची स्थिती माहिती होते, तुम्ही जे ॲप्लिकेशन दिली त्याचं कुठपर्यंत काय कार्य झालेलं आहे किंवा त्याची फॉलोअप तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून वारंवार मिळत राहील. तर मग मी आदिवासी विभागाला एक ॲप्लिकेशन, त्यासोबतच शिंदे साहेबांचे मुख्य सचिव जे आहे त्यांना एक ॲप्लिकेशन, त्यासोबतच देवेंद्र फडणवीस साहेबाचे सेक्रेटरी आहे परदेशी साहेब यांनासुद्धा एक ॲप्लिकेशन देऊन त्याचे ई-फिलिंग नंबर घेऊन घेतले आणि नेवारे साहेब आणि कैलास भाऊ तसेच रुपेश भाऊ चामलाटे यांना ते ॲप्लिकेशन शेअरसुद्धा केली. त्यानंतर वारंवार चर्चा होत राहिल्या रामदासजी नेवारे साहेबांसोबत, शहारे साहेबांसोबत, कैलास भाऊसोबत. पण 4 महिने झाल्यानंतरही अजूनही आपण असेच का बा, शांत का बा. तर त्यानंतर मला अचानक रामदासजी नेवारे साहेबांचा 8 तारखेला फोन आला आणि उद्या मीटिंग आहे बा, तुम्ही आमदार निवास इथे पोहोचा. आणि आमदार निवासमध्ये मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं शिष्टमंडळ आणि उपोषणकर्ते. त्यामध्ये जे ड्राफ्टिंगच्या संदर्भातच चर्चा होणार होती. मी त्यांच्याशी म्हटलंसुद्धा आपण ड्राफ्टिंग देण्यामध्ये उशीर करत आहो का. नाही म्हणाले, ते 1 महिन्याचं काम आहे, 1 महिन्याच्या अंतरमध्ये त्या सगळ्या गोष्टी होतील आणि शासन आपल्या पॉझिटिव्ह आहे. ड्राफ्टिंगच्या संदर्भातच चर्चा
होणार होत्या असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. मी सांगितलं की नाही बा, आपल्याजवळ वेळ नाही आहे, 4 महिने निघून चालले, आपलं काही झालं नाही, आपलं काही भेटीगाठी नाही झाल्या समोरच्या लोकांसोबत की जेणेकरून आपल्याला फॉलोअपचे उत्तर भेटतील. कैलास भाऊंनी सुद्धा वडणे साहेबांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या नागपूरमध्ये येऊन गेलेलो आहोत बा, त्यांची टीम येऊन गेलेली आहे आणि लवकरच आपल्या जुलै महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्याला सुद्धा वडणे साहेबाचं येण्याची शक्यता राहील. या पद्धतीची चर्चा झाली. त्यानंतर मन कुठंतरी ऐकत नव्हतं, कारण की 4.5 महिने आज झालेले आहे, 4 महिने पलटून गेलेले आहे, उरलेले 1.5 महिना बाकी आहे. या 1.5 महिन्यामध्ये जर आपण आपला ड्रॉप बनवण्यामध्ये 4.5 महिने घालवलेले आहे आणि अजूनही आपण जे भेटायला जाणार होतो किंवा आता वडणे साहेबच इथे येणार आहे असे म्हटल्यानंतर काही विषयच नाही, पण भेटीगाठीच्या वेळी आता खूप दूर झालेलं आहे. आपल्या ज्या भेटीगाठी व्हायला पाहिजे होत्या त्याचा टायमिंग पिरियड मला असं वाटते का निघून गेलेला आहे. शासनासोबत ज्या चर्चा व्हायला पाहिजे होत्या, ज्या डायलॉग व्हायला पाहिजे होत्या, त्या डायलॉग त्या पिरियडमध्येच व्हायला पाहिजे होत्या. आता जर आपण डायलॉग करत राहिलो तर आपल्याला न्याय कधी मिळणार. 28 तारखेपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्यामुळे आपल्याजवळ अधिवेशनामध्ये विषय मांडण्यालायक काहीच नाही आहे किंवा विषय आपले जे विरोधी पक्ष नेते आहे किंवा सत्ताधारी लोक आहे यांच्यापर्यंतसुद्धा आपण जाऊन गेलेलो नाही आहे की साहेब आमचा या पावसाळी अधिवेशनामध्येच निर्णय लागू शकत होता जर तुम्ही कार्य केलं असतं तर. पावसाळी अधिवेशनामध्येच आपण आपला अध्यादेश काढू शकलो असतो जर आपण योग्य पद्धतीनं फॉलोअप घेतला असता तर. कारण की आदिवासी गोंडगोवारीचं जमातीचा प्रत्येक घटक आपल्याकडे आसेच्या नजरेनं पाहत आहे. गेल्या 4.5 महिन्यापासून तो शांत बसलेला आहे, तो सायलेंटली बसलेला आहे, तो फक्त आपल्याकडे टकटक पाहत आहे. अजूनही आम्ही 3 उपोषणकर्ते किंवा शिष्टमंडळ किंवा आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क महाराष्ट्र कृती समितीच्या माध्यमातून आम्ही कोणताही मेसेज आपल्यापर्यंत फॉरवर्ड केलेला नाही किंवा दिलेला नाही आहे. यामध्ये मी खरंच तुमची सर्वांची माफी मागतो, अत्यंत मनापासून माफी मागतो की जो मेसेज तुम्हाला द्यायला पाहिजे होता, जो फॉलोअप तुम्हाला द्यायला पाहिजे होता तो कुठेतरी कमी पडला. पण तुम्ही विश्वास ठेवा मित्रांनो, आम्ही 3 उपोषणकर्ते अजूनही एकजूट आहो आणि आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या महाराष्ट्राचं जे संघटन आहे आपलं, जे 22 संघटनेनं त्यांना समर्थन दिलेलं आहे, ते सुद्धा काम करण्यामध्ये सक्षम आहे आणि काम करेल असा मला विश्वास आहे. आपण डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये कुठलीही शंका कुशंका ठेवू नका. तुमचे जे फोन वारंवार मला येत आहे ते फोन यायलाच पाहिजे, काही हरकत यायलाच पाहिजे, याच्यामध्ये काही दुमत नाही. पण मी आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीला सुद्धा विनंती करेल किंवा आपल्या शिष्टमंडळाला सुद्धा विनंती करेल की आता वेळ जे आहे, आता वेळ आपल्या अंतिम टप्प्यात आलेली आहे. वडणे साहेब 1985च्या GR मध्ये जर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या जजमेंटनुसार पॅरा नंबर 83 नुसार जे आपले वाघोबा नागोबा ढालपूजा जे आहे ती जर आपली संस्कृती नमूद करण्यात आली तर आपल्याला सरसकट लाभ मिळणार आहे. स्कॉलरशिपचे विषय असो किंवा जे आपले प्रमाणपत्र असो किंवा जे गुन्हे असो, ते ह्या सगळ्या गोष्टीतून आपण सुटकीत बाहेर येऊ शकतो. पण आता ती जे वेळ असा आहे ते आता फक्त 1.5 महिने उरलेले आहे आणि या 1.5 महिन्यामध्ये जर आपण शासनाला अल्टिमेटम नाही दिलं किंवा शासनाला ठणकावलं जर नाही तर जे नमतीची भूमिका आपण 4.5 महिने काढलेली आहे, हे 1.5 महिने निघायला काही वेळ नाही. आपण लवकरात लवकर आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मीटिंग घ्यावं
आणि मीटिंग घेऊन 1 महिन्याचं अल्टिमेटम त्यांना द्यावं की आम्ही जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाचं 11 फरवरीला आम्ही मागे घेण्यात आलं आणि 9 ऑगस्टपर्यंत तुमचे 6 महिने पूर्ण होतात. 6 ऑगस्टपर्यंत जर आमच्या बाजूने निर्णय देऊन अध्यादेश काढून जर तुम्ही आम्हाला आश्वस्त करत नसाल तर आम्ही 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या मध्यंतरी आम्ही आमची आंदोलनाची दिशा ठरवणं गरजेचं आहे किंवा आंदोलनाची तारीख ठरवणं गरजेचं आहे. आणि अल्टिमेटम दिल्याशिवाय आपल्याला जमणार नाही आणि आपण नियोजित पद्धतीनं कार्यसुद्धा केल्याशिवाय जमणार नाही. आदिवासी गोंडगोवारी जमातीचे संपूर्ण समाज बांधव आपल्याकडे आशेच्या नजरेने पाहत आहेत आणि या सगळ्या समाज बांधवांना जर आपण न्याय देण्यामध्ये जर कुठं कमी पडलो तर समाज आपल्याला कुठेतरी माफ करणार नाही. म्हणून माझी विनंती आहे आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क कृती समितीला सुद्धा, शिष्टमंडळाला सुद्धा आणि संयोजक सहसंयोजकाला सुद्धा कोणत्याही अफवेला बळी पडू नका किंवा कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका. माझ्यापर्यंतचा जो आज जिथपर्यंतची माहिती आहे ती रीतसर माहिती जी आहे माझ्यापर्यंत ती एवढीच आहे. या पलीकडे माझ्याकडे कुठलाही फॉलोअप नाही आहे. त्यामुळे आपण आपली दिशा ठरवणं गरजेचं आहे. आपण विधानसभेमध्ये आपले लोक आपला आवाज उठला पाहिजे. या पावसाळी अधिवेशनामध्ये आपला आवाज गाजला पाहिजे. यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या विधानसभा सर्कलमधले जे आमदार आहेत त्यांना भेटी देणं गरजेचं आहे. त्यांना सांगावं लागेल की साहेब या पावसाळी अधिवेशनामध्ये आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या विषयाला तुम्ही न्याय द्या. जे कमिटी गठीत झालेली आहे त्या कमिटीलाचा लवकरात लवकर निर्णय आमच्या बाजूने द्या आणि जमेतोपर्यंत या पावसाळी अधिवेशनामध्येच तुम्ही आम्हाला अध्यादेश पारित करून आमचे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीचे जे मुलं भटकत आहे त्या भटकणाऱ्या मुलांना कुठेतरी न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांवर येऊन ठेपलेली आहे. आणि हे आपण सर्वच करू शकतो. आपापल्या विधानसभेमध्ये जे मोठ्या संख्येमध्ये जे आपण 4 तारखेला 3 तारखेला जो मोठ्या प्रमाणात गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, अमरावती या सर्कलमध्ये जे आमदार खासदारांना घेरण्याचा जो प्रयत्न झाला होता त्या पद्धतीनंच घेरण्यासाठी आपल्याला सुद्धा आता तयार व्हावं लागेल आहे. या लोकांना जाऊन भेटावं लागणार आहे. या लोकांना सुद्धा सांगावं लागणार आहे की या हिवाळी अधिवेशनामध्येच तुम्ही आम्हाला न्याय द्या. जर या 9 ऑगस्टपर्यंत आपल्याला जर न्याय देऊ शकले नाही तर याहीपेक्षा मोठं आंदोलन आपल्याला उभं करावं लागेल. आम्ही निस्वार्थ पद्धतीने काम करणारे लोक आहोत आणि अजूनही आहोत. मी अजूनही प्रामाणिकपणे सांगतो मी कोणत्याही आमिषाला बळी पडणारा व्यक्ती नाही किंवा सचिन चचाने असो किंवा चंदन कोहरे असो. आम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडणारे लोक नाही आहोत. आम्हाला आमचा समाजाचं आंदोलन महत्त्वाचं आहे. समाजाचं न्याय मिळण्यासाठी आम्ही लढणारे लोक आहोत. त्यामुळे समाजानं सुद्धा एवढे दिवस शांत पद्धतीने आपलं संयम ठेवला पण आता समाजाने आपली वाटचाल करणे गरजेचं आहे. समाजाने आमदार खासदार यांना भेटी देणं गरजेचं आहे. आमदार खासदाराच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये आपला विषय रेटला गेला पाहिजे जेणेकरून प्रेशर जर आपण तसं काही केलं नाही तर 9 ऑगस्ट नंतर ते अजून आपल्याला 2 महिने समोर ढकलतील. शासन जेवढं आपल्याला साधं सरळ वाटते तसं दिसत नाही आहे. मी काही राजकीय माणूस नाही आहे पण काही राजकीय गोष्टीच्या माध्यमातून किंवा राजकीय उलाढाल जे चालतात त्या उलाढालीच्या माध्यमातून आपल्या साध्या भोळ्या समाजातला किंवा आपल्या साध्या भोळ्या शिष्टमंडळाला सुद्धा
हे 2 महिने समोर ढकलू शकतं आणि 2 महिने समोर जर ढकलले तर समोर आचारसंहिता लागली म्हणजे विधानसभेतसुद्धा गेली आणि त्यानंतर आदिवासी गोंडगोवारी जमातीला न्याय मिळणं खूप कठीण होणार आहे. यासाठी आपण सर्व आदिवासी गोंडगोवारी जमातीनं एकजूट राहणं गरजेचं आहे. शिष्टमंडळानं सुद्धा एकजूट राहणं गरजेचं आहे. आपले आदिवासी गोंडगोवारी संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीने सुद्धा सगळ्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. कोणी लहान भाऊ जर रडत असेल त्याला शांत करणे गरजेचं आहे, त्याचं सांत्वन करणं गरजेचं आहे. आपण आपला इतिहास थोडासा मागे जाऊन वळून पाहायला पाहिजे की ज्या ज्या गोष्टी आपल्याला कुठेतरी आड आल्या किंवा ज्या ज्या गोष्टीचा हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला तिथं ते आंदोलन समाप्त झालेलं आहे. हे आंदोलन समाप्त नाही झालं पाहिजे. हे आंदोलन कंटिन्यू पेटत राहिलं पाहिजे. ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला एक मोठी दिशा मिळालेली आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातूनच आपल्याला न्यायसुद्धा मिळेल. त्याच्यामुळे मी अजूनही कमिटीला विनंती करतो की प्रत्येकाला विश्वासात घेऊन मी असा व्यक्ती आहे दादा, माझा फक्त माझ्या स्वतःवर विश्वास आहे. माझा दुसरा कोणावर विश्वास नाही. मी या पद्धतीचा माणूस आहे. मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे, इतर कोणावरही विश्वास नाही आहे. मी या पद्धतीचा व्यक्ती आहो. त्याच्यामुळे समाजाने दाखवलेला विश्वास जो आहे माझ्यावर किंवा आदिवासी गोंडगोवारी आदिवासी गोंडगोवारी संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीवर किंवा आदिवासी गोंडगोवारी समाजातील जे 22 संघटनेवर आम्ही चंदनभाऊ कोरे, सचिन चचाने, मी किशोर चौधरी, आम्हा तिघा लोकांवर दिलेला जो विश्वास आहे तो विश्वास तुम्ही कायम ठेवणं गरजेचं आहे. 6 महिन्याचा अवधी अल्टिमेटम दिलेला आहे आणि 9 ऑगस्ट हा त्यांचा डेडलाईन आहे. यानंतर आदिवासी गोंडगोवारी संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीने ठरवावं आणि लवकरात लवकर पहिले या 8 ते 10 दिवसामध्ये शासनाला अल्टिमेटम द्यावा 1 महिन्याचा आणि अल्टिमेटम देऊन मी आदेश बिलकुल नाही करत आहे. आपण मीटिंग घ्यावं, मीटिंगच्या माध्यमातून ठरवावं आणि मीटिंगच्या माध्यमातूनच सगळ्या गोष्टी व्हावं. मी संविधानिक मार्गाने चालणारा माणूस आहे आणि संविधानिक बॉयलर्सवरच काम करणारा माणूस आहे. त्याच्यामुळे संविधानिक मार्गाने तुम्ही जर गोष्टी करत राहिल्या तर तुम्हाला न्याय किंवा तुमची बाजू क्लिअर मांडण्यामध्ये कुठेही तुम्ही कमी पडणार नाही. मी अजूनही सांगतो, मला आदिवासी गोंडगोवारी संविधानिक मार्गाने चालणारी लोकच पटतात आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारीच लोक पटतात. आज जरी समाजामध्ये काही संभ्रम निर्माण झाला जरी असेल तरी हरकत नाही. समाजाचा विश्वास आमच्यावर आहे, आमच्या सर्वांवर आहे, आमच्या कमिटीवर सुद्धा आहे आणि समाजातील एक घटकाने सुद्धा मला जिथेही बोलवलं मी तिथे उपस्थित राहून त्याचं सांत्वन करण्यासाठी सुद्धा तयार आहो. यामध्ये काही दुमत नाही आहे. ज्याच्या मनामध्ये खोट नसते तो माणूस कुठेही उभं राहून आपलं मत मांडण्यासाठी तयार असतो आणि त्यातला मी आहो किंवा आमचं संघटन आहे आणि आम्ही 3ही उपोषणकर्ते सुद्धा आहोत. त्यामुळे मी परत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की माझ्यापर्यंतचे जे अपडेट आहे आजच्या तारखेला इथपर्यंतचे आहे, जे रितसर पद्धतीनं काम चाललेलं आहे त्या रितसर पद्धतीचं काम जे आहे इथपर्यंत पोचलेलं आहे. पण आता हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून समाजाने कुठेतरी आपलं काम केलं पाहिजे. आदिवासी गोंडगोवारी जमातीनं सुद्धा आपली भूमिका आपापल्या सर्कलच्या आमदार खासदारापर्यंत मांडली पाहिजे, जेणेकरून हिवाळी अधिवेशनामध्ये आदिवासी गोंडगोवारी जमातीचा आवाजसुद्धा गाजला पाहिजे आणि 9 ऑगस्टपर्यंत आपल्याला निर्णय मिळाला पाहिजे किंवा अध्यादेशसुद्धा आपल्या हातात लागला पाहिजे. याच अंतिम शब्दाला मी अंतिम शब्दाला फुलस्टॉप देतो आणि परत सर्व
आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या संपूर्ण बांधवांना जय सेवा, जय संविधान, जय भारत एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.